धाय मोकलून रडणारी बहीण सुप्रिया सुळे आणि अर्धांगिनी सुनेत्रा पवार. महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव केंद्रस्थानी राहिलेल्या पवार कुटुंबियांवर आज दुःखाचा डोंगर कोसळलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. एक उमदा नेता गमावल्याचं दुःख अवघ्या महाराष्ट्राला असलं तरी त्याहूनही मोठं दुःख आज पवार कुटुंबियांवर ओढवलंय. आज सकाळी मुंबईहून बारामतीला येताना आपल्या कर्मभूमीतच दादांच्या विमानाचा अपघात झाला. यातच ते दगावले. बहीण सुप्रिया सुळे आणि पत्नी सुनेत्रा पवार दोघीही खासदार असल्यानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीसाठी दिल्ली येथे होत्या. दादांच्या अपघाती निधनाचं वृत्त समजताच दोघींनी देखील बारामतीकडे धाव घेतली. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या रुग्णालयाबाहेर पोचताच केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला. दुसरीकडे अजित पवार यांचे काका आणि पवार कुटुंबाचे प्रमुख शरद पवार हे अपघात झाला त्यावेळी मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी होते. पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह ते देखील दुपारी बारामती येथे दाखल झालेत. पक्षातील फुटीनंतर दुरावलेले पवार कुटुंबीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा जवळ येत होते. पवार कुटुंबाच्या वाढत्या गाठीभेटी लवकरच पवार पुन्हा एकत्र येणार असल्याचे शुभ संकेत देत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर याबाबतच्या निर्णयाची घोषणा होईल असंही बोललं जात होतं. मात्र नियतीला हे काही बघवलं नाही. साहेब आणि दादांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी कार्यकर्ते आतुर झाले असतानाच दादा कायमचंच निघून गेले. बारामतीच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर दादांच्या जाण्यानं हवालदिल झालेल्या कार्यकर्त्यांच्या आसमंत चिरणाऱ्या किंकाळ्या, शोकसागरात बुडालेली नेते मंडळी आणि कुटुंबीय दादांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारे आहेत. परखड अंदाजात फटकारे मारणारे, भल्या भल्या अधिकाऱ्यांना घाम फोडणारे, आपल्या मिश्किल अंदाजाने खळखळून हसवणारे अजितदादा सर्वांना असं रडवून जातील अशी कल्पनाही कोणी केली नसेल.